मित्रांनो, येत्या 25 जुलैला म्हणजे शनिवारी येत आहे वर्षभरातील सर्वात मोठी, अत्यंत पवित्र आणि मंगलमय तिथी म्हणजेच आषाढी एकादशी. या एकादशीला आपल्या हिंदू धर्मात देवशयनी एकादशी म्हणून ओळखले जाते. शास्त्रानुसार याच पवित्र दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. म्हणूनच या दिवसाचे महत्त्व आपल्याला आपल्या आयुष्यात खूप मोठे आहे. पण मित्रांनो, अनेकदा काय होते, आपल्या घरातील काही माता भगिनींना, वृद्धांना किंवा तरुणांना आरोग्याच्या कारणास्तव, प्रवासामुळे किंवा नोकरी व्यवसायामुळे आषाढी एकादशीचा उपवास करणे शक्य होत नाही. मग अशा वेळी मनात एक रुकरुक लागून राहते. मनामध्ये एक शंका येते की अरे, मी जर उपवास केला नाही तर विठू माऊली माझ्यावर नाराज होणार नाहीत ना? तर माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, मनातील ही शंका आजच काढून टाका. कारण आमचे विठुराया, आमचे स्वामी महाराज हे केवळ आणि केवळ तुमच्या खऱ्या भक्तीचे भुकेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक दिव्य, अत्यंत सोपा आणि चमत्कारिक उपाय सांगणार आहे, जो केल्यावर जर तुम्हाला आषाढी एकादशीचा उपवास करणे शक्य झाले नसेल तरीही चालेल. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. उपवास नाही केला तरी चालेल, पण एकादशीच्या दिवशी गोमातेला म्हणजेच आपल्या लाडक्या गाईला ही एक खास गोष्ट आवर्जून खाऊ घाला. हा उपाय इतका शक्तिशाली आहे की यामुळे तुमच्या घरातील गरिबी, पैशाची चणचण, आर्थिक अडचणी कायमच्या दूर होतील. शास्त्र असे सांगते की पवित्र दिवशी हा उपाय केल्यास 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते आणि तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा काही दिवसांपासून पूर्ण होत नसेल तर ती पूर्ण होते. तुमच्या मनातील प्रश्न आला असेल की गाईला काय खाऊ घालायचं, की या एका उपायाने एवढा मोठा चमत्कार कसा होऊ शकतो, तर चला त्यामागचे शास्त्रीय आणि आध्यात्मिक महत्त्व आपण समजून घेऊया. आपल्या सनातन हिंदू शास्त्रामध्ये गोमातेला म्हणजेच गाईला सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. पुराणात स्पष्ट म्हटले आहे की गाय ही रुद्राची आई, 8 वसूंची कन्या आणि 12 आदित्यांची बहीण आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गायीच्या पवित्र शरीरामध्ये तब्बल 33 कोटी देवतांचा निवास असतो. जेव्हा आपण एका गोमातेची सेवा करतो तेव्हा एकाच वेळी 33 कोटी देवी देवतांची पूजा केल्याचे महापुण्य आपल्याला लाभते. गोसेवेने साक्षात स्वर्ग प्राप्ती होते असे आपल्या ग्रंथांमध्ये संतांनी सुद्धा सांगून ठेवले आहे. आषाढी एकादशी ही साक्षात विठ्ठल माऊलींची म्हणजेच भगवान विष्णूंची तिथी आहे. भगवान विष्णूंचा अवतार असणारे भगवान श्रीकृष्ण स्वतः गोपाळ होते. त्यांना गायी अत्यंत प्रिय होत्या. म्हणूनच आषाढी एकादशीच्या या शुभ मुहूर्तावर तुम्ही गायीची मनापासून सेवा केली तर त्याचे फळ तुम्हाला इतर दिवसांपेक्षा 100 पटीने जास्त मिळते. तुमच्या घरातील पैसा टिकत नसेल, डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला असेल, मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल, पतीच्या किंवा तुमच्या नोकरी व्यवसायात अडथळे येत असतील किंवा घरात सतत आजारपण असेल, समस्या कोणतीही असो, एकच रामबाण उपाय म्हणजे एकादशीच्या दिवशी गोमातेला दिलेला हा एक पवित्र घास. हा उपाय कसा करायचा, देवघरात कोणती पूर्वतयारी करायची आणि गाईला ती वस्तू कोणत्या वेळेत खाऊ घालायची, याची संपूर्ण माहिती मी पुढे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता नक्की बघा, म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती मिळून जाईल. चॅनलवरती या व्हिडिओच्या निमित्तानं नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे आपले असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय हरी विठ्ठल लिहायलाही विसरू नका. तुमच्या पाठीशी भगवान विष्णूंचा आशीर्वाद सदैव राहील. चला मुख्य उपायाकडे वळण्याआधी एकादशीच्या दिवशी सकाळी उठल्यावर आपल्याला घरात कोणती पूर्वतयारी करायची आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आषाढी एकादशीच्या दिवशी शक्यतो सूर्योदयापूर्वी म्हणजे पहाटेच उठण्याचा प्रयत्न करा. सकाळी उठल्यावर अंथरुणावर बसूनच आपले दोन्ही हात जोडून त्या भगवंताचे, आपल्या स्वामींचे आभार माना. हे ईश्वरा, आजचा हा पवित्र दिवस मला दाखवल्याबद्दल धन्यवाद. मनातल्या मनात विठ्ठल माऊलींचे नामस्मरण करा. त्यानंतर जेव्हा तुम्ही आंघोळीसाठी जाल तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चिमूटभर हळद आवर्जून टाका. शास्त्रामध्ये हळदीला अत्यंत पवित्र आणि माता लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे. हळदीयुक्त पाण्याने स्नान केल्यामुळे आपल्या शरीरातील आणि मनातील सर्व नकारात्मक ऊर्जा, आळस आणि दोष पूर्णपणे नष्ट होतात. आपल्याभोवती एक सकारात्मक ऊर्जा कवच तयार होते. स्नानानंतर स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करा. शक्य असल्यास या दिवशी पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाची कपडे घालावीत.
कारण पिवळा रंग भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. आता आपल्या देवघराशी, तुमच्या देवघरात भगवान विष्णू, विठ्ठल माऊली, बाळकृष्णांची किंवा स्वामी महाराजांची जी कुठली मूर्ती किंवा प्रतिमा असेल तिला स्वच्छ पुसून घ्या, अभिषेक घालून घ्या, कारण हे सर्व एकाच हरींची रूपे आहेत. देवांना पिवळी फुले अर्पण करा. विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, म्हणून देवाला तुळशीचे पान आवर्जून अर्पण करा. त्यानंतर देवांना पिवळ्या रंगाचा नैवेद्य दाखवायचा. तुम्ही पिवळा शिराही बनवू शकता. बुंदीचे लाडू किंवा पेढा आवर्जून अर्पण करा. जर काही शक्य नसेल तर गुळाचा खडा ठेवला तरीही चालेल. त्यानंतर धूप, दीप आणि अगरबत्ती लावून संपूर्ण देवघर सुगंधित करून घ्या. लक्षात ठेवा, जेव्हा देवघर प्रसन्न राहते तेव्हाच घरात लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहतो. आता आपण पाहूया की तो मुख्य महाचमत्कारिक उपाय देवघरात कसा सुरू करायचा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आदल्या रात्री किंवा एकादशीच्या दिवशी सकाळी थोडीशी चणा डाळ, हरभरा डाळ पाण्यात भिजवून घालायची आहे. चणा डाळ ही पिवळ्या रंगाची असते आणि ती गुरुग्रहाशी तसेच भगवान विष्णूशी संबंधित मानली जाते. उपाय सुरू करताना सर्वात आधी एका वाटीत थोडेसे कुंकू आणि पाणी मिक्स करा. गंध तयार करा. तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना किंवा एका बाजूला छान सुबक असं स्वास्तिक काढा. त्याला हळदी कुंकू अक्षता लावून धूप दीप ओवाळा. त्यामुळे घरात येणारी कोणतीही नकारात्मक शक्ती दारातूनच परत फिरते. आता देवघरासमोर एक स्वच्छ पाट ठेवा. त्यावर दिवा प्रज्वलित करा. पाटावर विठ्ठलाची किंवा स्वामींची मूर्ती ठेवा. आता आपल्या घरातील 2 तांब्याची किंवा स्टीलची स्वच्छ ताटं घ्या. त्या दोन्ही ताटांमध्ये कुंकवाने एक स्वास्तिक काढा. लक्षात घ्या, एक स्वास्तिक भगवान विष्णूंसाठी आणि दुसरे माता लक्ष्मीसाठी आहे. आता या दोन्ही स्वास्तिकांच्या मधोमध एक गुळाचा खडा ठेवा. आपण जी चणा डाळ पाण्यात भिजवून ठेवली होती ती व्यवस्थित गाळून दोन्ही गुळाच्या खड्यांच्या शेजारी दोन्ही ताटात थोडी थोडी ठेवा. या साहित्यावर एक तुळशीचे पान अर्पण करा. या संपूर्ण साहित्याला धूप दीप ओवाळून घ्या. देवघरासमोर शांत चित्ताने आसन लावून बसा. डोळे बंद करून ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा 108 वेळा म्हणजेच 1 माळ जप करा. तुमच्याकडे तुळशीची माळ असेल तर खूप उत्तम, नसेल तर बोटांवर मोजूनही जप तुम्ही करू शकता. जप पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य काही वेळ तसेच देवासमोर राहू द्या, जेणेकरून त्या साहित्यांमध्ये मंत्रांची सकारात्मक ऊर्जा शोषली जाईल. आता येतो तो उपायाचा सर्वात शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग, गोमातेची सेवा. जप पूर्ण झाल्यानंतर एका तांब्याच्या कलशात शुद्ध पिण्याचे पाणी घ्या. त्यात थोडी हळद टाका आणि जमल्यास थोडे गंगाजलही टाका. आता देवघरातील दोन्ही ताटांमधील तो गूळ, भिजवलेली चणा डाळ आणि तुळशीपत्र एका वेगळ्या प्लेटमध्ये एकत्र करून घ्या. हळद कुंकवाचा करंडा सोबत घ्या आणि तुमच्या घराच्या जवळ जिथे गोमाता असेल तिथे जा. गायीपाशी गेल्यावर सर्वात आधी तुमच्या कलशातील हळदयुक्त पाणी तिच्या पायांवरती अत्यंत प्रेमाने ओता. नंतर गोमातेच्या कपाळावर हळदी कुंकू लावून तिला नमस्कार करा. आता जी भिजवलेली चणा डाळ आणि गूळ आहे ते तुमच्या उजव्या हाताच्या तळव्यावर घ्या आणि स्वतःच्या हाताने तो घास गोमातेला खाऊ घाला. शास्त्र असे सांगते की गायीचा घास भरवताना तिचा जिभेचा स्पर्श तुमचा हाताला लागला, हात तुमचा गायीने चाटला तर तुमच्या नशिबांच्या रेषाही बदलण्याची ताकद, तुमचे भाग्य बदलण्याची ताकद हे गायीमध्ये असते. तिथूनच तुमचं भाग्य बदलायला सुरुवात होते. दुर्दैवाचे रूपांतर सुदैवात होते. जर काही कारणास्तव हाताने देणे शक्य नसेल तर तुम्ही प्लेट गायीसमोर ठेवू शकता. घास भरवल्यानंतर गोमातेने स्पर्श करा. पाठीवरून हात फिरवा. शक्य असल्यास गायीभोवती 1 ते 3 प्रदक्षिणा घाला. प्रदक्षिणा घालताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप चालू ठेवा. शास्त्रामध्ये सांगितलं आहे की गोमातेला प्रदक्षिणा घालण्याने संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचे महापुण्य मिळते. निघताना गोमातेच्या पायाखालची थोडीशी माती किंवा धुळीचे कण एका छोट्या कागदात गोळा करून घरी घेऊन या. ती माती तुमच्या घरातील देवघरात किंवा तुमच्या तिजोरीत ठेवा. यामुळे घरातील कोणताही वास्तुदोष, पितृदोष किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर ती कायमची निघून जाते आणि घर अत्यंत पवित्र बनते. तर माझ्या लाडक्या माता भगिनींना कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा उपाय नक्की करा, कारण घरात पैशाची, धान्याची, सुखाची कधीही कमतरता भासत नाही.
येत्या आषाढी एकादशीच्या पूर्वी श्रद्धेने, मनापासून आणि विश्वासाने हा महाउपाय तुम्ही स्वतः नक्की करा. तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा असतील त्या स्वामी महाराज आणि विठू माऊली नक्कीच पूर्ण करतील असा माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप ही नक्की द्या. धन्यवाद.